ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातली ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, अशा सूचना राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या आहेत। राज ठाकरे सध्या परदेशात आहेत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार आहेत। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवरून राजकीय प्रतिक्रिया आणि टीका टिप्पणी सुद्धा सुरू आहे। कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या सूचना। उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यावर राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार। संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात असून दौऱ्यावरून परतल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार। भूतकाळात घडलेल्या मनसेसोबतच्या घटनांवरून देशपांडेंकडून प्रश्न उपस्थित। स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार। काल संध्याकाळी मला पक्ष नेतृत्वाकडून असं सांगण्यात आलं की विषय खूप गंभीर आहे आणि या विषयावर आता कुणीही म्हणजे कार्यकर्ता, प्रवक्ता, नेता यांनी बोलायचं नाही। सन्मान्य राजसाहेब 29 एप्रिलला वापस येत आहेत, त्याच्यानंतरच त्या विषयावर बोलतील। कटाक्षाने संदीप देशपांडे असतील, अमय खोपकर असतील, जे काही ट्विट येत आहेत ते नेते यांनी कुणीच या विषयावर राजसाहेबाशिवाय कोणी बोलायचं नाही असं काल सूचना आम्हाला देण्यात आली संध्याकाळी। त्याच्यामुळं या विषयावर आम्हाला सांगण्यासारखं आमच्याजवळ काही नाही आहे। 2 दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून विविध राजकीय चर्चा सुरू। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून काहींमध्ये नाराजीचा सूर। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून शिंदेच्या शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेलाही राऊतांचं उत्तर। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल। आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। 7 प्रतिसादला आम्ही वाद नाही एवढंच सांगतो। तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे। त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही। एकनाथ शिंदे मात्र संतापले। मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढवून घेतले त्यांनी वाटतं। तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून 2 दिवस अजून गावात काढतात ते। कुठे आग लागले कोणाच्या बुडाला, आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे। फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते, नंतर तर स्वतःला जाळूनच घेतले लोक। विषारी कोण होता प्रश्न आहे तो। राजसाहेब विषारी होते का? त्याच्यातून अमृत निघायला लागले का? उद्धव साहेब विष होते त्यातून अमृत निघायला लागले। मनसे तो 0वर आउट झालेला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये। आणि अशा परिस्थितीत जेव्हा 2-0 मिळते, 2-0 मिळतो तेव्हा अजून एक 0 निर्माण होतो। त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे। त्यांच्या नशिबी 2 भाऊ एकत्र आल्यावर 0च येणार आहे। त्यांना हे नको आहे, त्यांची गाळण उडाली आहे। आता बोलत नाही मी परत, ते मला ते कापावं लागेल। त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही, त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे। कोण बोलताय त्यांची नावं बघा ना, ते कोण बोलताय ते, त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी। यांची एकतर सत्ता उलथवून टाकली जाईल सगळ्यात आधी, त्या भीतीतूनही बोलताय। राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे, वेगळं अस्तित्व आहे, पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही। म्हणजे हे मला मी ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये होतो 5वी-6वी मध्ये आणि आम्ही जेव्हा मित्र भांडायचो तेव्हा आम्ही एकमेकाला सांगायचो तू याच्याबरोबर बोलायचं नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही, असं राजकारणात होईल असं मला वाटत नाही।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र येतात हे ऐकून पहिलं 2-3 दिवसापूर्वीच मला ही बातमी कळली आणि धक्का देखील बसला. पण मला असं वाटतं आता दोघांकडेही जास्त पर्याय नाही आहेत एकमेकांबरोबर आल्याशिवाय. आणि आपण म्हणतो ना 2 हरलेली माणसं एकत्र आली तसा प्रकार आहे तो कुठेतरी. पण आता त्यांना दुसरा पर्यायच नाही आहे त्यांच्याकडे. ते आले तर ठीक, आपल्याला काय यांचं राजकारण आहे, कोणी कोणाबरोबरही जाऊ शकतं. दिल्ली शहराचं राजकारण महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी जर राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र येत असते तर पहिल्यांदा युती झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात हत्तीवरून पेढ वाटण्याचं काम आम्ही करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यातल्या सामान्य जनतेला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना, कामगारांना वाटतंय की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यायला पाहिजे. 2 ठाकरे का एकत्र यावे याचा अनेकदा म्हणजे लोकांचं उत्तर आहे, जनतेचं आहे की बाबा मराठी भाषा किंवा महाराष्ट्राचा जो ऱ्हास आहे त्या पद्धतीने जर भाऊ एकत्र येणार असतील तर लोकांना आवडेल, हे लोकांचं म्हणणं आहे. तेच पुढे येत आहे. राहील का मग? ते राहील ना राहील हे पक्षप्रमुख ठरवणे दोन्ही. म्हणजे आता ते मवियाच का म्हणताय तुम्ही? इथे समोरून पण आहे ना युतीमधलं चांगलं. त्यामुळे दोघांनाही ते दोन्ही पक्षप्रमुख आहेत, ते दोन्ही भाऊ म्हणून नातं दिसतंय. ठरवतील ना जे काय आहे ते येईल आपल्या समोर. नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. राज ठाकरेंना मातोश्रीचं निमंत्रण द्या अशी बॅनरबाजी ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळा दराडे यांनी केली आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब, आम्हाला आमिष दिले गेले, मोठमोठ्या ऑफर झाल्या, दबाव टाकला गेला, पण साहेब आम्ही डगमगलो नाही, घाबरलो नाही. तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांशी एकनिष्ठ राहिलो. आमची मागणी आहे की तुम्ही राज ठाकरेंना मातोश्रीचं आमंत्रण द्या. महाराष्ट्राला सुद्धा आनंदाची बातमी द्या. कळकळीची विनंती. जय महाराष्ट्र. आता आम्ही एकनिष्ठ शिवसैनिकांची सन्माननीय उद्धव साहेबांना आणि आदित्य साहेबांना विनंती की साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका व राज ठाकरेंना बोलून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा व संपूर्ण महाराष्ट्राला, मराठी जनतेला एक आनंदाची गोड बातमी द्या अशी साहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि आपल्याला जर या गद्दारांना धडा शिकवायचा असेल तर साहेब आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे. साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे की साहेब एकत्र या, एकत्र या. वैयक्तिक मित्रा वगैरे शब्द आता पुरे करा असं वक्तव्य शेलारांनी केल्यामुळे राज ठाकरे आणि शेलार यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याची चर्चा आहे. दरम्यान ही शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल असं म्हणत प्रकाश महाजन यांनी शेलारांची टिंगल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जर राज ठाकरे जाणार असतील तर एक जुना सहकारी म्हणून आणि तुमचे वैयक्तिक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं? बघा, वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा. माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, तो विषय संपला. खूप गंभीर आहे त्यांचं. त्यांनी असं सांगितलं की आता वैयक्तिक मैत्री वगैरे मी संपुष्टात आणली. त्याच्यामुळं मनसे परिवार हा खूप शोकाकुल झालेला आहे की एवढा चांगला मित्र आमचं कसं काय नाराज झाला बाबा, काय झालं. उलट तर म्हणजे साहेब इथं नाही आहेत. साहेबांच्या घरीसुद्धा अगदी सगळे लोक अगदी पाळीव प्राण्यापासून सगळेजण खूप अस्वस्थ आहेत. तिथे शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. या निमित्तानं काका पुतण्याचं मनोमिलन होणार का अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये साखर संकुलामध्ये बैठक झाली. यानंतर शरद पवारांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची स्वतंत्र बैठक सुद्धा झाली. ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना तिकडे पुण्यात पवार काका पुतण्यांची भेट झाली. गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये 2 वेळा भेट झाली. सुरुवातीला शरद पवारांना केबिनमध्ये बसलेलं पाहून अजित पवार परतले. त्यानंतर काही वेळानं साखर संकुलात कृषी क्षेत्रातील AI वापराबाबत बैठक झाली. या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले. आधी शरद पवार केबिनमध्ये पोहोचले. पाठोपाठ अजित पवारांसह 2 अधिकारी आले. बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार आणि 2 अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक झाली. पवारांच्या केबिनमध्ये 15 ते 20 मिनिटं स्वतंत्र बैठक सुरू होती.
साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्रीचं संस्कृती परंपरा आहे. ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात. सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं. सगळेच पक्ष सगळ्या कुटुंबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना गेले 3 महिने वारंवार विनंती करते की महाराष्ट्रातला क्राईम असेल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, महाराष्ट्रातल्या महिलांवर होणारे अन्याय असतील, महाराष्ट्रात होणारे शिक्षकांच्या आत्महत्या असतील, याच्यासाठी एक ऑल पार्टी कमिटी करा. शरद पवार अजित पवार हे कुटुंब कधी एकत्र येणं त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाहीये. राजकीय जरी एका व्यासपीठावर आले तर ते यांच्यासारखं नाहीये त्यांचं. ते भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत त्यांनी एकमेकांना दिलेले आहेत. म्हणून ते एकत्र आले तरी आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कुठलाही राजकीय खलबत होण्याचा आता प्रसंग नाहीये. आदरणीय पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. अनेक संस्थेमध्ये दादा आणि पवार साहेब हे विश्वस्त आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांच्या भेटीचा कुठलाही अन्वयार्थ राजकीय दृष्टिकोनातून लावण्यासाठी मीडियाने जो मुद्दा हाती घेतलेला आहे त्यात तीळ मात्रही काही तथ्य आहे असं वाटत नाही. ते एकत्र आलेलेच आहेत ना. आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना, बोलताना, चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार. आनंदाची गोष्ट आहे काय संजय राऊत त्यांच्या ज्या मनामध्ये आहे ते जर काय घडत असेल चांगलं, आणि मी तर अगोदर सांगेन सगळ्याच जे कुटुंब दुभंगलेली आहेत राजकारणामुळे त्यांनी एकत्र आल्यास आम्हाला आनंदच आहे. की स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती महाराष्ट्र अधिक गतिमान करायचं असेल तर आपण एनडीएमध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. राज्यातल्या जनतेने विधानसभेमध्ये घड्याळच्या चिन्हावरती 41 जागा निवडून दिल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहाच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्येच राहणार आहे. राज्यामध्ये महायुतीमध्ये राहणार आहे. त्यामुळे आमच्याकडून या संदर्भातला निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुतराम शक्यता नाही. दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांची शरद पवार यांच्यासोबत अचानक भेट झाली. इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे जाताना सुप्रिया सुळेंनी शरद पवारांची मोरगाव जवळ गाडी पाहिली. शरद पवार बारामतीकडे जात होते. सुप्रिया सुळेंनी गाडीमधून उतरत पवारांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही दौऱ्यावर आहेत आणि त्या दौऱ्याच्या मध्ये इंदापूर जवळ ही भेट झाली. सुप्रिया सुळेंनी त्यानंतर पवार आणि आईची या ठिकाणी चौकशी देखील केलेली आहे, विचारपूस केलेली आहे. बाप लेकीमध्ये या ठिकाणी संवादही रंगला. निवडणुकीच्या वेळी समीर भुजबळ यांच्या उमेदवारीवरून वाद सुरू झालेला. आता त्यांना अजित पवार पुन्हा पक्षात घेणार की नाही यावरून वाद सुरू झाला आहे. छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये चांगलीच जुंपली. समीर भुजबळने लढायचं ठरवलं त्यावेळी मी त्याला सांगितलं की तुला लढायचं असेल तर तू राजीनामा देऊन टाक. नाशिकच्या याच्यावर सुद्धा जे आहे ते काही बॅनर असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटो छापला. आता याचा अर्थ सरळ आहे की त्याचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. आता आमचा इंटरनल प्रश्न आहे की आपण एखाद्याला हुसकतो तरी ते आपल्याकडे येतं. म्हणजे हुसकलेला लाचार असलेला हा प्राणी आहे. याला पक्षात घेतलेलं पण नाहीये आणि याला पक्ष स्वीकारणार सुद्धा नाहीये. त्यावेळेस मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे मी त्यावेळेस तक्रार केली होती. त्यावेळेस माझ्यासमोर अजितदादांना त्यांनी विचारलं होतं. अजितदादांनी आम्हाला असं सांगितलं होतं की मी त्याची पक्षामधून हकालपट्टी केलेली आहे, त्यांनी दिलेले राजीनामे स्वीकारलेले आहेत. त्याच्यामुळे आत्तापर्यंत तरी जे विरोधात उभे होते त्यांना स्वीकारण्याची कुठलीही महायुतीमध्ये पॉलिसी ठरलेली नाही. म्हणून समीर भुजबळ हा हकाललेला प्राणी